नमस्कार तुमच्या सगळ्यांची. कारण तुम्ही वेळात वेळ काढून इथपर्यंत व्हिडिओ पाहायला आले. म्हटलं चला आता आपण व्हिडिओ करून टाकू यूट्यूबवर. हो, मी इंस्टाग्रामवर कंटेंट करीत राहतो. तुम्ही कंटेंट पाहत राहते आणि आवडतं तुम्हाला, ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. बरोबर आहे की नाही? तुम्हाला जर आवडलं नसतं, तुम्हाला फॉलो केलं नसतं, लाईकही केलं नसतं. तुमच्या कृपा आशीर्वादाने आतापर्यंत आपले 47-48 हजार फॉलोवर झाले. थोड्याच दिवसात 50,000 फॉलोवर होतील. मला पण बऱ्याच जण म्हणले का बा तुम्ही इंस्टाग्रामवर कंटेंट करत्या, फेसबुकवर कंटेंट करत्या. फेसबुकवर सुद्धा आपले 31,000 फॉलोवर झाले. चांगली प्रगती चालू आहे, हळू चालू आहे. कोणाचा आधार न घेता स्वतःच्या बळावर चालू आहे. बरोबर? हां. मग मला तुमच्यासारखे लय मित्र म्हणले की भाऊ तू Instagramवर करतो, Facebookवर कंटेंट करीत राहतो. मग YouTubeवर ब्लॉग करीत जाय किंवा YouTubeवर एखादं कॉमेडी कंटेंट चालू कर. माझ्या डोक्यात विचार आला, म्हणलं आता आपले जोडीदार म्हणून राहिले का असं-असं कर. तर मग नेमकं करायचं काय? या विचाराने मी कन्फ्यूज झालो. म्हणलं मग याच्यावर एखादं कंटेंट करू, तुम्हाला विचारू, की तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे, जी मी करावं? आणि मी करायचं म्हणजे मी जीव ओतूनच करेन. मी मोघम काम करीत नाही. आजपर्यंत केलं नाही, कधी करणारही नाही. करायचं तर चांगलं करायचं, ज्याच्यातून समाजाचा फायदा होईल, पाहणाऱ्याला काहीतरी महत्त्वाची गोष्ट भेटेल. नाहीतर मग काय उगाच बावळटपणा करीत बसायचं. व्ह्यूज यावा, फॉलोवर वाढावा या विचाराचा माणूस मी नाही. 100 लोकं पाहू राहिले ना, 5च लोकं पाहू द्या. पण 5 मध्ये एकाचा फायदा झाला ना, मी समाधानी. त्या कंटेंट केल्याचं मला थोडं मनाला आनंद भेटतो, सार्थक भेटतं. याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली गोष्ट नाही. तर मी कंटेंट YouTubeवर चालू करणार आहे. तुम्ही कमेंट करू तुम्ही कमेंट करून मला सांगा कमेंटमध्ये, की मी कुठलं कंटेंट करू? वेब सीरीज तयार करू, डेली ब्लॉगिंग करू, की अजून वेगळं काही एखादं कंटेंट करू? तुम्ही जसं म्हणाल तसं कराल. जर वेब सीरीज चालू करायची म्हटली, तर मग त्याच्यासाठी माणसं लागतात. तर ते पण तुमच्यातूनच मी घेईल. त्यात विषय नाही. मी स्टोरी टाकेल Instagramला, तिथं जाऊन तुम्ही बघा आणि झाल्यास फॉलो करा आपल्याला. हो, चांगली गोष्ट आहे. बरं वाटतं कोणी फॉलो केलं का. आणि मी प्रत्येक फॉलोवर जाऊन चेक करत राहतो हं, की मला कोणी फॉलो केलं. ती आयडी ओपन करून बघतो. बरोबर आहे की नाही? मग त्या माणसाला एकदा तो चेहरा इथं मेमरीत फिट झाला, की आयुष्यभर मी तो चेहरा विसरत नाही. कारण त्या माणसाने प्रेम दाखवलं, मला फॉलो केलं म्हणजे मी त्याचं काहीतरी देणं लागतो आणि ते देणं माझ्याकडून झालं पाहिजे. म्हणून मी कंटेंट करत राहतो. वेगळा विषय काही नाही. तुम्ही सांगा कमेंटमध्ये मला, की मी कुठलं कंटेंट करू, काय करू? मी 100% कंटेंट करेल आणि चांगलंच करण्याचा प्रयत्न करेल. बरोबर आहे की नाही? डेली ब्लॉगिंग म्हटले तर ते पण चांगल्या प्रकारे करेल. मला सगळं व्यवस्थित येतं, काही अडचण नाही. करू शकतो मी चांगलं आणि तुमचं समाधान व्हावं हा जर मुद्दा असेल तर मग मी नक्की करेल. हो. तर कमेंट करा लगेच आणि आपला हा व्हिडिओ तुम्ही एवढा प्रतिसाद दिला इथपर्यंत पाहिलं म्हणजे नक्कीच तुम्हाला काहीतरी अपेक्षित आहे माझ्याकडून. तुम्ही सांगा कमेंटमध्ये, मी नक्की ते करेल. हो. धन्यवाद.